नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। रायगड सम्राटचा तृतीय वर्धापन दिन संपन्न। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते विशेषांक प्रकाशन व रायगड सम्राट पुरस्कार वितरण करण्यात आले। यावेळी अनेक मान्यवरांना रायगड सम्राट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी पनवेल तालुक्यातील पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाची प्रस्तावना रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे यांनी केली, तर सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी केले। या कार्यक्रमासाठी विशाल सावंत व डॉक्टर शुभदा नील तसेच हेमराज म्हात्रे यांचे विशेष सहकार्य लाभले। सर्व मान्यवर आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, ज्येष्ठ पत्रकार दिलेश सोनवणे, आमचे पत्रकार बंधू मयूर तांबडे आणि आप्पासाहेब मगर, सर्वच पत्रकार बंधू सर्वांना अभिवादन विनंती। रायगड सम्राट आज तृतीय वर्धापन दिन करत आहोत। रायगड सम्राटसाठी सर्वच थरातून सर्वच जनतेकडून आणि मान्यवरांकडून प्रत्येक वेळी भरभरून सपोर्ट भेटला। यामुळेच आम्ही या 3 वर्षामध्ये रायगड सम्राटचा चांगला टप्पा पार करू शकलो। रायगड सम्राटसाठी पनवेल परिसरातील 14,000 सबस्क्रायबर आम्हाला मिळाले आहे आणि 18 लाख लोकांनी आपला चॅनल पाहिलेला आहे। आणि त्याचबरोबर रायगड सम्राट नवदुर्गा पुरस्कार, रायगड सम्राट राज्यस्तरीय तालुकास्तरीय गणपती सराव स्पर्धा, त्याचबरोबर इतर कार्यक्रमही आम्ही घेत असतो। नवदुर्गा पुरस्काराबरोबर आणि वर्धापन दिन प्रत्येक वर्षी करत असतो। वर्धापन विशेषांक, दिवाळी विशेषांक असे अंक आम्हाला सर्व जाहिरातदारांच्यामुळे आम्ही करू शकत आहेत। या सर्व कार्यक्रमाला आम्हाला सर्वांचे पाठबळ लागते आणि सर्व नेते मंडळींचे पाठबळ लागते। त्यामुळे सर्वांचे प्रथमतः मी आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तन्मयचे लाडके आमदार प्रशांत ठाकूर, सन्माननीय व्यासपीठ आणि माझे उपस्थित सर्व पत्रकार मित्र, खरं तर शंकर वायदंडे यांच्या वृत्तपत्राचा आणि वेबचा हा वर्धापन दिन सोहळा आहे आणि वाढदिवसाचा आज त्यांचा योग आहे। आपण सर्व पत्रकार, पनवेलचे पत्रकार आपण वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत। खरं तर वृत्तपत्र आज ही कठीण बाब चाललेली आहे। सोशल मीडिया दिवसेंदिवस वाढत आहे। त्या दृष्टीने शंकर वायदंडे अगदी पनवेलच्या गाव खेड्यामध्ये सुद्धा जाऊन ते वेबचं पत्रकारिता करत असतात। हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि दिवसेंदिवस त्यांच्याशी प्रगती होत राहो अशा सर्व पत्रकारांविरोधी मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। सगळ्यांचं सगळ्यात पहिल्यांदा पत्रकार आणि ह्या सगळ्यांचं मी परमात्म्याकडून आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करते, सत्कार करते, अभिनंदन, जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी। आणि जसं आपण आता ह्या विशेषांकाचं उद्घाटन आणि त्याचं विमोचन झालेलं आहे। रायगड सम्राट 3रा वर्धापन दिन विशेषांक त्यांना ब्रह्मकुमारीज तर्फे, नील हॉस्पिटल परिवारातर्फे मी खूप खूप शुभेच्छा देते। शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय रामराजे शेवाळसाहेब यांचे देखील माहिती शिवाय सन्मान चिन्हाने पुष्पगुच्छ देऊन आजच्या रायगड सम्राट परिवाराच्या वतीनं सन्माननीय रामराजे शेवाळसाहेब आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। माहिती शिवाय पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन आजच्या या रायगड सम्राटच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं साहेब यांना देखील सन्माननीय साहेब, सन्माननीय रामराजे आणि जोरदार टाळ्या देखील स्वागत करूया। सुप्रसिद्ध गायक रवींद्र जाधव यांना या ठिकाणी सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहोत। रायगड सम्राटचा हा पुरस्कार देताना आम्हाला अपेक्षा आनंद या ठिकाणी होते। रवींद्र जाधव आपलं खूप खूप अभिनंदन। देखील या ठिकाणी उद्योगधंदा पुरस्कार करण्यात या ठिकाणी सन्मानित करतो। जरा जोरदार अजून थोडं सरकार होत असताना जोरदार सोबत लक्ष्मीनारायण आपण सन्मानित करावं।
आपण जरूर त्या ठिकाणी करतो की आपल्या त्या ठिकाणी अनिलजी बुलगुडे आपण विनंती करतो की आपण जवळ यावं. पुढील आमचे पत्रकार बंधू आप्पासाहेब गारगोटी सुनील बैदा आपण त्या ठिकाणी करतोय की पुढील त्या ठिकाणी रवींद्र पाटील आमचे पत्रकार त्यांना देखील आपण सन्मानित. मी पुन्हा एकदा संदीप पाटील या ठिकाणी सन्मानित करतात. मी पुन्हा एकदा दीपाली परस्पर आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मी रामदास शेवाळे साहेब आपण विनंती करतो विशाल सावंत यांना देखील आपण सन्मानित करावं. आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. पुढील वाटचालीकरिता आपण तिला शुभेच्छा देतो आणि त्याचं अभिनंदन या ठिकाणी करतोय. आणि अक्षय भगत आपण देखील मंचाची विनंती करण्याची विनंती करतोय. सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यावेळी रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे यांचा वाढदिवस केक कापून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. रायगड सम्राट या वृत्तपत्राच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर आपले सर्वांचे बाकी विद्यार्थी आमदार प्रचंड तसेच व्यासपीठावर त्यांच्यासोबत आलेले संदीप भाई असतील, आमचे गणेश असतील. आज ब्रह्मकुमारीमध्ये आल्यानंतर नामस्मरण झालं. मी आल्या खूप गोड वाटलं. अशा आमचे डॉक्टर ताई उपस्थित व्यासपीठ सर्वच मंडळी उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी. सर्वप्रथम शंकरराव वायदंडे यांच्या या रायगड सम्राटच्या या कार्याला मी माझ्या शिवसेना पार्टीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याचा धन्यवाद व्यक्त करतो. तर छोटीशी का जागा असताना शंकरराव तुम्ही जागा जी निवडली आल्यानंतर एक पॉझिटिव्ह ऊर्जा या जागेमध्ये आहे आणि अशी जागेची आपण निवड केली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. या दगादगीच्या जीवनामध्ये आपण पाहत असाल की पत्रकारितेला काय महत्व आहे. हा सगळा राजकारणाचा असेल समाजकारणाचा असेल. आजकाल पाहतोय आपण काही आरटीआय कार्यकर्ते असतील अशा सगळ्यांच्या वरती अंकुश ठेवून एक चांगले काम करणारे लोक न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थात कोण करत असेल तर पत्रकार बंधू आपलं करत असतो. आणि अशा ह्या कार्यक्रमाला आपण आम्हाला बोलवतात आम्हाला थोडा अभिमान वाटतो. तसं पाहिलं तर राजकीयवादी आणि पत्रकार आता परस्पर आपण म्हणायला हरकत नाही परस्पर विरोधी. कारण किती आम्ही चुकलो तर खऱ्या अर्थानं त्याला न्याय देण्याची भूमिका जनतेला न्याय देण्याची भूमिका कोण करत असेल तर आपलं पत्रकार मित्र करतो. मी जास्त वेळ नाही घेता वैमध्ये आज 3 वर्षापूर्वी पहिल्यापासून आपलं माझं सहकार्य येणार होतच आहे यापुढे राहील. परंतु आपल्या लेखणीतनं किंवा आपल्या ह्यातून जे न्याय देण्याचं काम चालू आहे जनजागृती करण्याचं आपण काम करता. बाबासाहेब आंबेडकरांना घटनेच्या माध्यमातून आपल्याला जे अधिकार दिले ते अधिकार वापरून आपण ह्या एक संयम राखण्याचं काम आपण करता. सर्व म्हणजे शंकररावचे सहित सर्व पत्रकार बंधू इथे आहेत. सर्वांना माझा विनंती राहील की आपण न्याय देण्याची भूमिका आपल्या माध्यमातून अशी करत आहोत. एवढेच करायला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. रायगड सम्राट न्यूज आणि वेब पोर्टलच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आपल्यामध्ये उपस्थित असणाऱ्या या संकुलाच्या प्रमुख डॉक्टर शुभदा गिरजी या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय रामदास शेवाळेजी, इथे उपस्थित असणारे आमचे सहकारी गणेश कोळीजी, पनवेलचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटीलजी, माजी नगरसेवक सुनील बैरा, माजी नगरसेवक अजय बैरा, या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी
ज्यांच्या आयोजनाच्या मुळे आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत ते शंकर वायदंडे, इथे उपस्थित असणारे निलेशजी आणि सर्व पत्रकार मित्र, उपस्थित असणारे आपण सर्व ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे पुरस्कार विजेते, उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधू, सगळ्यात आधी आपणा सर्वांच्या बरोबरीनं शंकर वायदंडे यांना त्यांच्या या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं, रायगड सम्राटच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक अभिनंदन देखील करतो. समाजाचा आरसा हा एका अर्थानं पत्रकार असतो आणि त्यामुळे समाजात चाललेल्या गोष्टी समाजासमोर मांडणं, चाललेलं चांगलं समाजापुढे आणणं आणि समाजात घडत असलेलं वाईट हे सुद्धा समाजाकडे आणणं ही एका अर्थानं पत्रकारितेनं जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळे ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये पत्रकारांचा सहभाग असतो. म्हणजे आपण दैनिक चालू, साप्ताहिक चालू, पाक्षिक चालू, मासिक चालू, पण या सगळ्याच्या माध्यमातून आपण बातम्या देऊ, चांगल्या जगासमोर आणू, वाईट जगासमोर आणू. पण हे करता करता मला असं वाटतं की त्याही पुढे जाऊन कधीतरी आपण आपला वर्धापन दिन आनंद साजरा करतो, तर त्यावेळेला जे चांगलं चाललंय त्याचंही कौतुक केलं पाहिजे. या भावनेतून शंकरराव तुम्ही या आमच्या सगळ्या मंडळींचा जो सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम देखील करताय. या सर्व सामाजिक उपक्रमांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. पनवेल आणि परिसर, आता महापालिका झाल्यानंतर या परिसराची लोकवस्ती मोठ्या प्रमाणावरती वाढते. अशा वेळेला पत्रकारांची जबाबदारी सुद्धा वाढती आहे. तर या जबाबदारीच्या भूमिकेतून आपण सगळं जे काम करत आहात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो. शंकर वायदंडे यांच्या माध्यमातून होणारं सामाजिक कार्य हे असंच वाढत राहो आणि त्या माध्यमातून रायगड सम्राट हा अधिकाधिक लोकांच्या व्यथा मांडणारं आणि त्याचबरोबर अधिकाधिक लोकांचं कौतुक करणारं असं वेब पोर्टल, असा न्यूज पेपर हा बनावा, अशा शुभेच्छा या निमित्तानं देऊन थांबतो. या ठिकाणी आपल्याला डॉक्टर शुभदा नील यांनी जे या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळावी याच्यासाठी प्रयत्न जाणीवपूर्वक केलेले आहेत. आणि आपल्या देशाची ही संस्कृती ही अधिकाधिक व्यापक, अधिकाधिक विश्वव्यापी होत चाललेली आहे. अशा वेळेला ती देशातल्या लोकांना माहिती झाली पाहिजे, देशातल्या लोकांनी तिचा अंगीकार केला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे मोदीजींनी जागतिक योग दिवस 21 जून निवडला, पण त्याच्या आधी युरोपामध्ये योग पोहोचलेला होता, पण मोदींनी त्याला अधिकृत व्यासपीठ निर्माण करून दिलं. तशा पद्धतीनं हा हिंदू धर्म आपला जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचलेला आहे. ज्या आता आपण पाहिलं राम मंदिराची स्थापना झाली, एक महाकुंभ झाला, त्या महाकुंभाला 60 कोटी लोकांनी भेट दिली आणि जगाच्या चर्चेचा विषय हा महाकुंभ झालेला आहे. अशा वेळेला आपली ही संस्कृती आहे, या संस्कृतीचा परिचय आपल्याला पहिले झाला पाहिजे, जगाला तो होत राहील. तर त्यामुळे त्यासाठी सुद्धा आज प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्या वतीनं चालत असणारे हे जे उपक्रम आहेत या उपक्रमांना सुद्धा मी या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी आपणा सर्वांनाच या निमित्तानं या ठिकाणी स्मृती चिन्ह म्हणून भेट दिलेले आहेत. त्यांचा अधिकाधिक आपल्या जीवनामध्ये आपल्याला फायदा व्हावा आणि त्या माध्यमातून आपणा सर्वांचा उत्कर्ष व्हावा अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो. आणि या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी दिली, आपल्या मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.